महायुतीचा धर्म मित्रपक्षांनीही पाळावा। इंदापूरमधल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांचा अजितदादांवर निशाणा। फडणवीसांनी इंदापूरचं पालकत्व घ्यावं, हर्षवर्धन पाटील यांची मागणी। सोनाई डेअरीच्या माने कुटुंबियांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट। मागच्या काही दिवसांपासून माने सुप्रिया सुळेंच्या प्रचारात, पण फडणवीसांच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या। संजय राऊत आजपासून 3 दिवसांच्या सांगली दौऱ्यावर। काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची मात्र दिल्ली दौऱ्यावर वारी। विशाल पाटील संसदेमध्ये कसे पोहोचतील याची काळजी शिवसेना घेईल, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। विधानसभेला उभे राहिल्यास पूर्ण पाठिंबा देण्याचेही संकेत। महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाच्या तिढ्याला अशोक चव्हाण जबाबदार। काँग्रेसच्या काही नेत्यांचा खासगीत बोलताना दावा, चव्हाणांनी सगळे आरोप फेटाळले। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, 2 ते 3 दिवसात उमेदवारी जाहीर होईल, हेमंत गोडसेंचा एबीपी माझावर पुनरुच्चार। भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज फेडायला सुरुवात। 28 कोटींपैकी 6.5 कोटी भरले। उमेदवारीच्या शक्यतेमुळे भुजबळ खबरदारी घेत असल्याची चर्चा। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 30 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा मतदारांना दिला शब्द। अकोला दौऱ्यामध्ये नाना पटोलेंनी जॉनी वॉकरचा केला जबरदस्त अभिनय। वंचित बहुजन आघाडीची पटोलेंवर सडकून टीका। मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीजर रिलीज। अमित शहांशी झालेल्या बैठकीचा तपशील राज ठाकरे भाषणामध्ये देणार का, याची उत्सुकता। भंडाऱ्यामध्ये आज 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। यावर्षीच्या उन्हाळ्यातला पहिला सगळ्यात उष्ण दिवस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।